लग्नानंतर होईलच प्रेम 2 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। काव्य आणि नंदिनी रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलेले असतात, तर इकडे विजय आणि रम्याचा दोघींचे बाळ मारून टाकण्याचा इकडे प्लॅन सुरू असतो। विजय रम्याला म्हणतो, तुझ्या या प्लॅनमध्ये मी सामील आहे, तुला काव्याचं बाळ संपवायचं आहे ना, मी तुझी मदत करेल। आशाताईने रम्याला आणि नंदिनीला हॉस्पिटलमध्ये गेले आहेत आणि त्या दोघींसाठी पणं करून ठेवलेलं आहे, आंब्याचं पणं। पण त्याच आंब्याच्या पणामध्ये आपण पपईचा ज्यूस जर मिसळला ना, तर त्या दोघींना काहीसुद्धा कळणार नाही। आपण त्यामध्ये पपईचा ज्यूस मिसळलेला आहे आणि त्यांना त्याचा कलरसुद्धा ओळखता येणार नाही। तर रम्यालासुद्धा विजयचा प्लॅन खूप भारी वाटतो आणि ती काव्याच्या बाळाला संपवण्यासाठी निघते। तर आशाताई दोघी हॉस्पिटलमध्ये गेल्या आहेत। त्या दोघींना आल्याच्या नंतर थंडगार पिता येईल यासाठी छान आंब्याचं पणं फ्रीजमध्ये करून ठेवतात। त्याच वेळेला विजय बाहेरून जाऊन मार्केटमधून एक पपई आणतो। त्यांनी त्याच्या ब्लेझरखाली पपई लपून आणलेली असते। मानिनीची नजर विजयवरती पडते, पण तो मानिनीला चकवा देऊन रूममध्ये पपई घेऊन येतो। तर विजयने पूर्ण तयारी केलेली असते ज्यूस बनवायची। त्यांनी रूममध्येच मिक्सर, सर्व काही मिक्सरचं भांडं आणलेले असते, त्यामधील पपईचे बी काढतात आणि विजय मिक्सरचा आवाज बाहेर येऊ नये त्यासाठी रूममध्येच खूप जोरामध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणे लावतो। तर इकडे रम्या मिक्सर चालवते आणि सर्व पपईचा गर काढून घेते आणि तो पपईचा गर ज्यूस बॉटलमध्ये भरते आणि बॉटलमध्ये भरून ती किचनमध्ये घेऊन येते। त्याच वेळेला मानिनीची नजर रम्यावरती पडते, पण रम्या मानिनीला चकवा देऊन तिथून पण निघून जाते आणि तो सर्व बाटलीमधील आणलेला ज्यूस ती त्या पातेल्यामध्ये टाकते। तर काव्याच्या बाळाला पूर्ण संपवण्यासाठी तिने पूर्ण हा प्लॅन केलेला असतो। तर इकडे नंदिनी आणि काव्या बाहेरून येतात, दोघींना खूप गरम झालेलं असतं। तर नंदिनी काव्याला म्हणते, मी आशाताईंना आंब्याचं पणं करून ठेवण्यासाठी सांगितलेलं होते, मी ते घेऊन येते। तर ज्या वेळेला नंदिनी ग्लासमध्ये ते आंब्याचं पणं काढत असते, त्याच वेळेला त्यामध्ये तिला एक पपईची बी दिसते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे तिने काव्याला आधीच एक ग्लास आंब्याचं पणं दिलेले असते, तर ती पळतच जाते आणि काव्याच्या हातातून तो ग्लास इसकाटावून घेते आणि ती नंदिनी काव्याला म्हणते, हे नक्की रम्याचंच कारस्थान असणार आहे, कारण या आंब्याच्या पण्यामध्ये कोणीतरी पपईचा ज्यूससुद्धा मिक्स केलेला आहे। आणि हे ऐकताच काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर काव्या चांगल्याच प्रकारे आता रम्याची खरडपट्टी काढते आणि सर्वांसमोर तिचं कारस्थान आणते। आता अजून डिटेलमध्ये कसे पुराव्यासहित घरच्यांसमोर रम्याचे कारस्थान सर्वांसमोर आणणार आणि ते हे कारस्थान बाहेर येताच रम्याची आणि विजयची घरामधून हकालपट्टी होणार का, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। असं सिरियलच्या सर्वात आधी अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।